केलेला आम्ही दरवर्षी खेळतो तिथे पेंदरच्या ग्राउंडला. क्या बात आहे. भावेश उलवेकर होते ज्यांनी या मैदानामध्ये अप्रतिम असा खेळ नक्कीच तुर्बे संघाविरोधात खेळत असताना दाखवलाय. तर 50 धाबां 56 धाबांची विस्फोटक खेळी त्यांनी ते साकारली आणि त्याला मात्र या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक दिला जातोय. तर नक्कीच आता नेक्स्ट मॅच इथे सुरू होतोय. एका बाजूला माथेरान या विभागातून थंड हवेचे ठिकाण आपण नेहमीच म्हणतो, तिथून मात्र हा संघ आलाय भडबल आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र खेळेल तो एसपी ब्रदर्स टीम ओवे. यस, धन्यवाद सदीप पाटील सर, धन्यवाद अर्जुन प्रवीण अर्जुन सर. स्वागत सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आपण करूया. पंच जात आहेत, भरपूर प्रचंड वर्षाचा अनुभव असणारे दोन्ही पंच. जावेद फरीद सर, पहिला चेहरा त्यांचा नाईट स्पर्धा तलोजा मध्ये आपण पाहिला, त्यानंतर सातत्यामध्ये चर्चेत असणारे दोन्ही पंच आपण पाहतोय. सुनील पाटील सर मुरबी, जावेद फरीद सर आणि आमचे वाघमारे सर, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. 3 पंचांची कंटिन्यू पॅनल आहे या स्पर्धेमध्ये. चला आपण पहिल्या सत्रासाठी जाऊया. सदीप पाटील सर सांगतात की मला एक टन द्या, हरकत नाही. रायगड समालोचक असोसिएशन समितीचे अध्यक्ष आमचे संदीप भाऊ यांच्याकडे आपण चलतोय. थँक्यू सो मच. हॅलो. तर नक्कीच सर्व प्रेक्षकांचं आपण या मैदानामध्ये स्वागत करूया. आज पाहायला गेलं तर या स्पर्धेची तब्बल 4थी रात्र आहे आणि 4थ्या रात्रीतीला सामना आपण पाहतोय. तो मैच यहाँ पर शुरू होने जा रहा है. एसपी ब्रदर्स ओवे इनके साथ खेल रही है टीम भडवल B+. ये टीम यहाँ पर खेलने के लिए आ चुकी है. निश्चित तौर पे टॉस जीता है टीम एसपी ब्रदर्स ओवे ने और पहले यहाँ पर फील्डिंग करने का फैसला किया है. तमाम दर्शक यहाँ पर उपस्थित है. निश्चित तौर पे इस मैच का आनंद लेते हुए जबरदस्त प्रयास, लेकिन 5 ओवर में टीम भडवल कितने टारगेट की तरफ पहुंच पाती है ये देखने वाली बात हो सकती है. निश्चित तौर पे तो चलिए यहां से दोनों सलामी के तौर पे बल्लेबाज मैदान के अंदर प्रस्थान करते हुए एसपी ब्रदर्स टीम की तरफ से फील्डिंग की सजावट होती हुई एक बहुत ही अच्छा मैच यहां पर हम देखेंगे कि दोनों टीमें अनजान है, एक दूसरे से वाकिफ नहीं है. तो ये मैच बिल्कुल अच्छा हो सकता है, इसमें संदेह नहीं है, क्योंकि एक दूसरे के दाव पेच जब पता नहीं होते तो उसमें वो लड़ाई में एक अच्छा सामना देखने को मिल सकता है. और निश्चित तौर पे ऐसा ये मैच हो सकता है मेरे हिसाब से. जब दाव पेच पता हो तो उसमें इतना इंटरेस्ट नहीं होता है प्रवीण सर, लेकिन जब दाव पेच पता नहीं हो, क्योंकि अब दोनों अनजान है, एक दूसरे का खेल किस तरह का है पता नहीं है, तो मैच अच्छा होगा. सलामी के तौर पे 2 बल्लेबाज हम देख रहे हैं. एक तरफ समीर माली और दूसरी तरफ राकेश पाटिल. राकेश पाटिल यानी कि कप्तान है, टॉस के लिए आए थे. अच्छा खेल करने की कोशिश हम करेंगे, उन्होंने बताया था ओपिनियन में.
और ये भी बताया था कि खास तौर पे दूर से आए हैं तो जीत कर ही जाएंगे। ये जज्बा होना चाहिए प्रवीण सर। जब आप किसी रण संग्राम में चले जाते हैं, वहां पर युद्ध होता है, तो आपको ये सोचना भी है कि चाहे कुछ भी हो मुझे जीतना ही है। हौसले के साथ, बिल्कुल हौसला उन्होंने यहाँ पर जाया किया है। हाँ, नावडे के वरद खानावकर इथे आलेले आहेत। त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती, या गावचे जावयात। चला, जावयांचा स्वागत केलं चौकाराने। टीम खेलेगी, इसके बाद नावडे बी बनाम जो मुकाबला होगा, इसके बाद जय हनुमान नितलस। दोनों टीम के कप्तान को रेडी रहना है टॉस के लिए। इनिंग ब्रेक में हम टॉस करेंगे। तो पहली गेंद के ऊपर एक चौवा आता हुआ समीर माली के बल्ले से 4 रनों के साथ स्कोर की शुरुआत होती हुई। गेंदबाजी के तौर पे एसपी ब्रदर्स टीम की तरफ से अफान पटेल का इस्तेमाल। एक अच्छे गेंदबाज है अफान, इस सीजन में अच्छा परफॉर्मेंस दिया उन्होंने गेंदबाजी के तौर पे। राइट आर्म राउंड विकेट से इस गेंद को डिलीवर किया था नीचे तौर पे अलाउंड द कारपेट मिड विकेट की तरफ। शॉट मिड विकेट में आकर गेंद को गैदर करने की कोशिश जरूर वहां पर नजर आई। अच्छा फील्डिंग का प्रयास, शाहिद वहां पर थे, लेकिन जब तक फील करे थ्रो आए तब तक 2 रन लेने का मौका। और इन 2 रनों के साथ स्कोर 2 से आगे आता हुआ तकरीबन 6 रन। कल्पेश भोईर हमारे साथ जुड़ चुके हैं। WTC लाइव यहां पर चल रही है हमारे माही टेक्निकल ऑपरेटिंग में, और साथ ही साथ हरेश पाटिल जिनका काफी अच्छा योगदान, अच्छा कैमरा वर्क उनका। और ये देखिए यहां से उठाकर खेलने की कोशिश, वाइडिश लॉन्ग ऑन बिल्कुल क्लियर करते हुए, क्योंकि मिड विकेट की तरफ खिलाड़ी शाहिद थे, उनके अगस्त से दूर गेंद जहां पहुंची है। यहां पर 1 बाउंस और तरफ गेंद सीमा पर 4 रनों के लिए, और इस 4 रनों के साथ स्कोर में तब्दीली होती हुई टीम का टोटल 10। के ऊपर आया 2 रन, तीसरी गेंद के ऊपर चौवा, यानी कि 10 रन अब तक 3 गेंदों में खर्च किए हैं अफान पटेल ने। उबे टीम खेल रही है निश्चित तौर पे एसपी ब्रदर्स इस नाम से। ओहो, ये एज लगी थी, ये गलती मेरे हिसाब से विकेट कीपिंग में अबरार थे, ये बहुत बड़ी गलती। ये मौके आते हैं तो मौके को ऐसे यूं ही नहीं छोड़ना चाहिए प्रवीण सर, क्योंकि ऐसे मौके जब आप देते हैं, क्योंकि बल्लेबाज देखिए किस उफान के ऊपर है। 3 गेंदों ने उन्होंने 10 रन बनाए हैं, और ऐसे में ऐसे बल्लेबाज को मौका देना यानी कि बिल्कुल खुद के पैरों के तले यहाँ पर कुल्हाड़ी मारने जैसा हो सकता है। अब ये जुवनदान के साथ बल्लेबाज खेल रहा है समीर माली। शॉर्ट फाइन में गेंद ट्रैवल कर रही है, खिलाड़ी दौड़ रहे हैं, अजमान वहां पर है, लेकिन जब तक फील करे थ्रो आए तब तक 2 रन लेने का मौका मिला। और इन 2 रनों के साथ स्कोर में तब्दीली, टीम का टोटल 2 से आगे आता हुआ 12 रन। एसपी ब्रदर्स ओवे बनाम भडवल बी प्लस। क्या बात है, क्या म्यूजिक है, जबरदस्त। या ऐसे क्योंकि बिल्कुल और ये देखिए यहां से गेंद आउटसाइड ऑफ स्टंप चली गई है, बिल्कुल वाइड करार अंपायर जावेद परिसर द्वारा अतिरिक्त का इशारा होता हुआ। आणि याचबरोबर आमचे जावई नितीन पाटील पापडीचा पाडा यांचा देखील इथे आगमन झालेला आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। आमचे प्रवीण शेठ भोईर आहेत, त्यांचं देखील स्वागत। पालखणीमधून नक्कीच सामन्याचा आनंद घेतात रोशन आंग्रे देखील आमचे तिथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत असेल। ओह, ये देखिए जबरदस्त बेमिसाल टाइमिंग था, ये स्क्वायर लेग के ऊपर से पूरी तरह से गेंद को क्लियर किया 6 रनों के लिए। और ये
बहुत हंसी आ रही है, समझ में आया कुछ? चलिए हमारे देखिए यूपी बिहार महाराष्ट्र का और बाहर के दर्शक यानी कि देख रहे इस मैच का आनंद लेते हुए, एमपी हो यूपी हो, ऐसे बहुत से राज्यों से ये पूरी तरह से काम की तलाश में यहाँ पर, लेकिन काम जब घर आते हैं तो दिन भर की थकान कहाँ पर निकाली जाए, तो यहाँ पर एक अच्छा मेला आपके लिए लगाया है हमारे उत्तम शर्मा भोईर ने, और उसका इजहार करते हुए आप सभी का हम स्वागत करते हैं। जबरदस्त ये प्रयास, लेकिन पहला और देखिए पूरी तरह से भटबल B+ टीम एक अच्छे टोटल की तरफ बढ़ रही है। 19 रन 19 विदाउट लॉस, एक अच्छी शुरुआत। सामने बल्लेबाज राकेश पाटिल सॉरी, और ये देखिए कप्तान यहां से कप्तानी भूमिका अदा करते हुए राकेश पाटिल के बल्ले से आता हुआ ये शानदार छक्का। ये नाम तो हमेशा जिंदाबाद ही रहेगा। हिंदू हृदय सम्राट सरसेनापति शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाला साहब ठाकरे स्मृति चषक हम देख रहे हैं, जिनके नाम की प्रतियोगिता। और ये देखिए राकेश पाटिल दहाड़ते हुए कप्तान मैदान के अंदर सलामी के तौर पे आए, और क्या यहाँ पर प्रहार खेल रहे हैं। शाहिद के ऊपर अटैक, 2 गेंदों में 2 छक्के। हो ये लाजवाब गिनती, जबरदस्त। सोचा उन्होंने शाहिद ने कि आप 2 में 2 आए हैं तो ये गेंद मुझे किस तरह की फेंकनी है, उन्होंने सोचा और बिल्कुल ब्लॉक हॉल का इस्तेमाल किया। लेकिन अच्छे बल्लेबाज की यही निशानी होती है, खराब गेंद का लेना समाचार और अच्छी गेंद को देना सम्मान, और यही सम्मान दिया बल्लेबाज ने राकेश ने। लेकिन इस समय उठाकर खेला है, गेंद हवा में लेकिन जाएगी। ये देखिए ब्लैक स्क्रीन पूरी तरह से क्लियर करते हुए यह तवा तीसरा छक्का राकेश के बल्ले से। काफी टेंशन में आ चुके हमारे ओवे के 12th मैन, वो भी नया है अनस पटेल, पर तौसीफ पटेल, सलमान पटेल, जहीर शेख पटेल वो इस मैच को एंजॉय कर रहे हैं। नवीद नौफील और जिलानी यदि यहाँ पर जरूर आए होंगे, हर टीम के पीछे रहते हो। 2 रन मिले हैं, सरफराज पटेल होंगे हमारे। तो यहां से देखिए बिल्कुल ये एसपी ब्रदर्स टीम, एक नई टीम ये यहां से सामने नजर आ रही है, और अच्छा प्रयास कर रहे हो, जज्बा दिखा रहे हैं अपना। लेकिन यहां से भटबल B+ टीम के सामने उनका जज्बा कुछ काम नहीं आ रहा है प्रवीण सर, क्योंकि हर एक गेंद के ऊपर बड़ा हिट नजर आ रहा है, क्योंकि जितने भी रन बने हैं वो बड़े हिट से बने हैं। टोटल की बात करें तो टोटल यहां पर 45 के ऊपर पहुंचता हुआ है टोटल, यानी कि 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, और भटबल B+ टीम का टोटल पहुंच चुका है 45 रन। लगे 26 यहां पर उन्होंने खर्च किए, कोई सफलता प्राप्त नहीं, यानी कि 2 ओवर में 45 रन। अब यहां से अभी भी 3 ओवर का महज खेल बचा हुआ है। अब 3 ओवर में कितने रन आएंगे, 3 ओवर में किस तरह से यहां पर गेंदबाजी होगी, ये भी देखने वाली बात हो सकती है। यहां से आज के दिन का हाई स्कोर तो टीम खिड़ुकपाड़ा के नाम लग चुका है, 82 रनों का हाई स्कोर टारगेट था आज, लेकिन उस टारगेट को चेस करने की कोशिश में शायद भटबल B+ टीम नजर आ रही है।
राकेश पाटिल और समीर माली की धुआंधार बल्लेबाजी यहां पर नजर आती हुई। लेकिन एक और बात मैं कहना चाहूंगा प्रवीण सर की 12 गेंदों में जो 12 गेंदों का खेल समाप्त हुआ है उसमें एक ही रन अतिरिक्त है, वो भी वाइड की। लेकिन ये देखिए यहां से कवर्स के ऊपर से खेलने का इरादा स्पष्ट हुआ। गेंद सीमा पर 4 रन। चार रन मिले हैं और 4 रनों के साथ समीर माली एक अच्छे टारगेट की तरफ पहुंचते हुए टीम का टोटल 49 रन 49। फैसल यहां पर आए हैं गेंदबाजी के तौर पे, पहली गेंद के ऊपर चौका हैं। इस बीच गेंद बड़ा हिट, लेकिन नहीं, लॉन्ग आउट का खिलाड़ी देखता रह गया। गेंद उनके ऊपर से अफान थे वहां पर, और ये देखिए यहां पर बड़ा छक्का बल्लेबाज समीर माली के बल्ले से आता हुआ। como टीम के टोटल की बात करें तो तकरीबन 55 चले। एसएमजी नावड़े टीम के कप्तान और अजय हनुमान नितलस टीम के कप्तान, आइए टॉस के लिए आपको शीघ्र प्रस्थान करना है। अगला मैच पहले दौर का चौथा मैच, उसके बाद दूसरे दौर की शुरुआत हम करेंगे। तो कोपरा टीम को भी उपस्थित रहना है और टीम की डोपाड़ा। ये देखिए अब यहां से फैसल को लाइन मिलती हुई, एक अच्छा कमबैक देने की कोशिश वो कर रहा है, अच्छे प्रयास में है फैसल। समीर माली जिन्होंने अपने टीम के लिए तकरीबन 28 रनों का योगदान दिया, 10 गेंदों का इस्तेमाल किया, लेकिन ये वाइड गेंद है, बिल्कुल वाइड करार अतः हुआ। अतिरिक्त के रूप में 1 रन की बढ़ोतरी, टीम का टोटल है 56 रन। बल्लेबाजी के तौर पे हम देख रहे हैं तकरीबन बल्लेबाज है उमेश जामघरे, और ये देखिए खड़े खड़े स्ट्रोक, गेंद सीमा पार कर चुके हैं 6 रनों के लिए। यह आता हुआ एक और दमदार छक्का टीम भडवल बी प्लस की तरफ से। हुआ 62 रन। हाँ नीचे गेंद वहां पर गिरी है, वो फेंक दीजिए। मैदान के अंदर है क्या? तो खिलाड़ियों से दरख्वास्त है यदि आपके सामने यदि गेंद वहां पर आई है तो उसे फेंक दीजिए। चलिए ओवर का समापन होता हुआ 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन संख्या है 63 रन, 63 रन। एक बड़ा टारगेट यहां पर अचीव होता हुआ। अभी भी 2 ओवर का महज खेल बचा हुआ है। इन 2 ओवरों में कितने रन आएंगे ये भी देखने वाली बात हो सकती है, क्योंकि एक तरफ नए बल्लेबाज वन डाउन के ऊपर आए उमेश जामघरे, जिन्होंने पहली गेंद डॉट तो खेली थी लेकिन दूसरी गेंद के ऊपर छक्का जरूर दागा है, यानी कि अपना यहाँ पर परिचय उन्होंने दिया है। लेकिन साथ ही साथ सलामी के तौर पे समीर माली आउट हुए जरूर है, लेकिन जिनका साथ देने के लिए
आए थे शुरू में। राकेश पाटिल वो मैदान के अंदर डटे हुए हैं, कप्तान है मैदान के अंदर, जिनकी पारी अब तक की देखी जाए तो तकरीबन 26 रनों की है। गेंदे उन्होंने फेस की हैं 6 गेंदों में 26 रन यहां पर अब तक उन्होंने बनाए हैं, जिसमें 4 छक्के हैं। जबरदस्त परफॉर्मेंस उनका। अब यहां पर मुक्षित ओवे टीम की तरफ से मुक्षित आए हैं। कई टीमें हैं ओवे में, स्टार ओवे, डिंग डोंग ओवे, आई ओवे, ऐसे कई टीमें, और इसमें एसपी ब्रदर्स लेकिन यहां से फंस चुके हैं और पहली गेंद के ऊपर पाए गए हैं। और इसी के साथ उमेश जामघरे के पारी का अंत। तो देखिए दूसरी सफलता यहां पर मिलती हुई टीम ओवे के लिए, यानी कि पहली गेंद के ऊपर मुक्षित ने विकेट प्राप्त की। टीम के टोटल की बात करें तो टोटल है 63 रन, तो विकेट तो जरूर गिर चुके हैं। अब यहां से मुक्षित के ऊपर आशा जरूर है। और ये देखिए, ये मेरे हिसाब से ये जो बडवल बी प्लस टीम के बल्लेबाज जो है ना प्रवीण सर, ये डगआउट से सेट होकर ही आ रहे हैं ऐसा लग रहा है, क्योंकि माथेरान की बात करें तो पूरी तरह से जो क्लाइमेट होता है वो काफी ठंडा होता है, और छुट्टियां मनाने के लिए भी बहुत से पर्यटक वहां पर टूरिस्ट वहां पर चले जाते हैं, वहीं से ये टीम आई है। चलो अब इन गर्माहट माहौल में वो पूरी तरह से गर्म करे इस मुकाबले को, क्योंकि जो बल्लेबाज आता है वो छक्का दागता ही है। और चारों बल्लेबाज की बात करें तो बाउंड्री से उन्होंने खाता ओपन किया है। यस बिल्कुल, ये तो उन्होंने दिखा है, क्योंकि वो तो मेहमान है, लेकिन उन्होंने यहाँ पर जो मेहमान नवाजी होती है वो उन्होंने दिखाई है कि इस तरह से हम करते हैं। स्वागत कर रहे हैं ओवे टीम का। और ये देखिए एक और बेहतरीन स्क्वायर लेग पूरी तरह से यहाँ पर क्लियर होता हुआ, ये शानदार छक्का। छिहत्तर रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। ऐसा लगा था, उम्मीद का दिया सामने आया था मुक्षित के रूप में। पहली गेंद के ऊपर विकेट चटकाने के बाद ऐसा लगा कि आप शायद इस ओवर में ये नियंत्रणबद्ध गेंदबाजी हो सकती है, लेकिन देखिए वहां पर बल्लेबाज प्रमोद पाटिल ने भी कुछ कसर नहीं छोड़ी, वो भी आक्रामक हो रहे हैं। राकेश पाटिल वो तो से पहले से, और ये देखिए एक और बेहतरीन राकेश पाटिल का ये शानदार छक्का। मुक्षित, और ये कट करना चाहा था, बिल्कुल फंस चुके हैं। और राकेश के पारी का दिशा देनी चाहिए उन्होंने, और बिल्कुल वहां पर खिलाड़ी मौजूद थे। सैफ वहां पर थे, कैप वहां पर थे, और कैप ने इस कैच को लपका और इसी के साथ राकेश के पारी का अंत किया। और ये दूसरी सफलता मिली है मुक्षित को इस ओवर में।
तो 82 रन 82 रनों यहाँ पर टोटल बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। आज के दिन के हाईएस्ट स्कोर की बराबरी हो चुकी है, लेकिन प्रवीण सर अभी भी एक ओवर का खेल बाकी है। तो यहाँ से अब हिडुकपाड़ा टीम का जो हाईएस्ट स्कोर है उसे तोड़ने का समय यहाँ पर दिख रहा है, क्योंकि 4 ओवर में 82 रन खर्च किए हैं टीम एसपी ब्रदर्स ओवे ने। अब अंतिम ओवर का खेल यहाँ पर बचा हुआ है। फैज पटेल आए हैं अब स्लॉग और अटैकिंग ओवर। अटैक तो 4 ओवर में हुआ है माही, अब इस अंतिम ओवर में क्या अटैक का फैज पटेल करेंगे या बल्लेबाज हम देख रहे हैं अनुराग सोनावले और प्रमोद पाटिल। लेकिन ये देखिए ये मिसफील्ड और गेंद सीमा पार 4 रन और ये चौका आता हुआ प्रमोद पाटिल के बल्ले से, और इसी के साथ ये 86 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर हाई स्कोर इस टूर्नामेंट का नजर आता हुआ। जय हनुमान निटलस टीम के कैप्टन और एसएमजी नावडे टीम के कैप्टन, चलिए जल्द से जल्द टॉस के लिए प्रस्थान कीजिए। अगला मैच बहुत ही अच्छे मुकाबले हो रहे हर रात में। वो तो खिलाड़ी की हाफ सेंचुरी थी, लेकिन यहां से ऐसा लग रहा है कि टीम की सेंचुरी यहां पर होगी ऐसा लग रहा है। लेकिन फैज पटेल जो भी कुछ कब नहीं है वो भी जता रहे हैं कि रुकिए अभी 4 गेंदें हैं मेरे हाथ में हैं, मैं भी कुछ कर सकता हूं, ये होने नहीं दे सकते हम। ये सोचा उन्होंने, शायद ये डॉट गेंद आई है, पहली गेंद के ऊपर चौका आया था, अभी भी 4 गेंदों का खेल बचा हुआ है। यह मुमकिन नहीं लग रहा है क्योंकि गेंदें अच्छी पड़ रही है, और तो ये नहीं, ये आपको रन नहीं मिल सकती है। अंपायर ने तुरंत वहां पर जावेद फरीद सर और सुनील पाटिल सर ने इशारा किया कि नहीं भाई चलिए आप वापस चलिए, या अब क्रिकेट कुछ नियम जो है क्रिकेट के जो बदल चुके हैं, अब खेल में बहुत कुछ बदलाव हो चुका है। चलिए प्रकाश शेठ भोईर कल शायद नहीं थे क्योंकि कल महाशिवरात्रि थी, लेकिन आज प्रकाश शेठ भोईर इनका यहाँ पर आगमन हो चुका है, उनका भी स्वागत है। क्रिकेट के चहेते कहाँ पे टूर्नामेंट हो प्रकाश शेठ भोईर इनका आगमन होता रहता है। क्रिकेट के प्रेमी ये देखिए यहाँ से बहुत ही अच्छी फील्डिंग, शाबाश मिजान द्वारा, लेकिन ये तो बनाए हैं 3 रन, 3 रन पूरे किए हैं, और 3 रनों के साथ स्कोर देखिए 90 रन। 2 गेंदें बची हुई हैं, 2 गेंदों में 10 आते हैं तो 100 पूरे हो सकते हैं। यहां पर दर्शक तो वही सोच रहे कि क्या होगा, यहां पर क्या सेंचुरी होगी, खिलाड़ी की नहीं बल्कि टीम की। लेकिन ये आता हुआ चौका आया है। अब यहां पर 94 रन, 94 रन, क्या लग रहा है आपको? शायद आप कुछ सोच रहे हैं। लखन पाटिल का आगमन हो चुका है, जिन्होंने हमें इस टूर्नामेंट के लिए बाइक पुरस्कृत किए। लखन पाटिल एक अच्छे क्रिकेटर है पेंदर के। 1 गेंद बची है, अंतिम गेंद, 94 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर, और इसी के साथ 100 यस, तालियां बजाइए। 100 रन पूरे हुए हैं टीम भडवल बी प्लस के, और इस टूर्नामेंट का हाई स्कोर तो उनके नाम ही था, और इस टूर्नामेंट में सेंचुरी लगाने वाली पहली टीम है। क्या अफलातुन पारी खेली है। अंतिम गेंद के ऊपर ये छक्का दागा है बल्लेबाज प्रमोद पाटिल ने। क्या राकेश पाटिल, बड़ी सेना आप तैयार करके आए हैं आज शायद मेरे हिसाब से। बडवल बी प्लस, पानी दीजिए उन्हें। और अब यहां से एसपी ब्रदर्स टीम रन तो दिए हैं,
आप रन वसूल कैसे करने हैं वो आपको पता है। बड़ा टारगेट। चलिए टॉस के लिए यहाँ पर मैं बुलाना चाहूंगा, आइए टॉस के लिए जय हनुमान नितलस टीम के कैप्टन और SMG नावड़े टीम के कैप्टन से अनुरोध है कि आइए। तो अगला सत्र यहां से जारी होगा। SP ब्रदर्स टीम ओवे के लिए जीत के लिए चाहिए 101 रन 5 ओवर में। भटबल टीम ने बनाए हैं, भटबल B+ ने बनाए हैं 100 रन। तो शायद ये टारगेट किस तरह से अचीव किया जाएगा SP ब्रदर्स टीम ओवे की तरफ से, और ये बड़ा टारगेट किस तरह से और बड़ा बनाया जाएगा टीम भटबल B+ की तरफ से, इसका विवरण जाने के लिए चलेंगे हमारे साथी समालोचक मित्र प्रवीण अर्जुने सर। इनके पास जाने से पहले टॉस की तरफ हम चले जाते हैं। यस, नितलस टीम के कैप्टन यहाँ पर आ चुके हैं, जय हनुमान नितलस टीम और SMG नावड़े टीम कैप्टन से गुजारिश है की आइए प्रकाश शेट बोईर यांना विनंती करेन की यावं आपण। प्रकाश शेट या, चला आपण टॉस करतोय। इथे अविनाश आहे, चला अवी आणि तिकडे आमचे वीरू नाही। प्रकाश शेट भोईर यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय। जय हनुमान नितलस आणि SMG नावडे इट्स हेड्स कॉल आहे। तर वीरू इथे SMG नावडे टीम कॅप्टन वीरूने टॉस जिंकलाय। तर वीरू टॉस जिंकला काय निर्णय? बॅटिंग। यस, बॅटिंग घेतले। बॅटिंग घेण्याचं प्लॅनिंग काय असेल? कारण की आता 2 मॅच बघितल्या, फर्स्ट बॅटिंग घेतले तेच जिंकले। म्हणजे नक्कीच अभ्यास करूनच हा निर्णय तुम्ही घेतलाय। नितलस संघ आहे, या अगोदरची काय तुमच्यामध्ये या सीझन मध्ये मॅच नाही झाली? पहिली मॅच आहे। तर कसं वाटलं इथे अजिंक्य SMG नावडे बऱ्याच वेळेला इथे खेळून गेलेला आहे आणि चांगला परफॉर्मन्स देखील राहिला? आयोजन छान आहे। यस, वीरूचा। तर आम्ही टॉस गमावलाय, आता तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे। जर आम्हीने टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? फिल्डिंग घेतला। आता मनासारखं झालंय, कारण त्यांनी 2 सामने पाहिले, पण तुमच्या मनामध्ये का आलं नाही की बॅटिंग करावी? ठीक आहे, ओके। तर आम्हीने सांगितलं की आम्ही जर टॉस जिंकला असता प्रवीण सर तर फिल्डिंग केली असते, पण फिल्डिंग त्यांना मिळालेली आहे। कारण वीरूने मात्र हा अभ्यास करून निर्णय घेतलाय। पाहूया आपण त्यांचा निर्णय कोणत्या पद्धतीचा या मैदानामध्ये सक्सेसफुल ठरतोय। तर ओली आपण मॅच कडे जबरदस्त सामना ऐकूया प्रवीण सर यांचा आवाज। थँक्यू, धन्यवाद संदीपजी पाटील सरांचा आवाज मात्र आपण या सामन्याच्या पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी जरूर ऐकलात। तर पुन्हा एकवार आपण मराठी भाषेकडे वळूया, कारण आज मराठी राज्यभाषा दिन आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत। आणि खरं तर फरमाईश होती आमचे जे इतर भाषिक प्रेक्षक वर्ग आहेत त्यांच्या निखळ मनोरंजनासाठी स्वतः रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन अध्यक्ष आदरणीय संदीपजी पाटील सरांनी मात्र त्यांची ही जी इच्छा होती मनोमन की एखादा सत्र राष्ट्रभाषा हिंदीमधूनच या ठिकाणी व्हावा, आणि काय कमालीचा सामना पाहायला मिळाला। या स्पर्धेतील विक्रमी धावसंख्या धावफलकावरती आली, परंतु आपण नेहमी म्हणतो की कोई लक्ष्य इंसान के हौसलों से बड़ा नहीं, कोई लक्ष्य इंसान के हौसलों से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही। या मैदानाच्या आतमध्ये विजयासाठीचे प्रयत्न करताना SP ब्रदर्स ओवे हा संघ दाखल झालाय सलामीवीर फलंदाजांच्या भूमिकेमध्ये। 2 खेळाडू मैदानाच्या आत आणि गोलंदाजी मार्क वरती मात्र पहिल्या चेंडूवरती जोरकस प्रहार, 2 क्षेत्ररक्षक जरूर चेंडूवरती येत आहेत। खरं तर या ठिकाणी धावबाद होण्याची संधी तिसऱ्या पंचांकडे रेफर केला गेलाय। प्रथम दर्शनी जर आपण पाहिला तर क्षेत्ररक्षण दर्जेदार झालं, चेंडूची फेकी देखील झाली, परंतु तिसऱ्या पंचांकडे निर्णय सुपूर्द केला गेलाय। काय असेल तिसऱ्या पंचांचा निर्णय काही क्षणातच आपल्या समोर। टेक्निकल टीम सज्ज झाली आहे। तिसऱ्या पंच या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून जुडले गेलेत। निर्णय महत्वाचा आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, अक्षर आणि त्याच्या समवेत शाहिद।
बेस्ट पॉसिबल अँगल तपासण्याचा प्रयत्न. सर्वप्रथम बाउंड्री लाईनवरती हा चेंडू सेफली अडवला गेलाय का हे पाहिलं जात आहे. त्यानंतर ज्यावेळेला चेंडूची फेकी आली त्यावेळेला फलंदाज, होय फलंदाज, प्रयत्न अपुरे आणि फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र ही सफलता मिळते. सांघिक सफलता या ठिकाणी आली आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज अनुराग. थोडीशी संत सुरुवात, शांत वातावरण मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 अफान यावेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. अफान असतील नॉन स्ट्रायकिंग एंडला, कारण नॉन स्ट्रायकिंग लाऊड अपील आहे आणि अगदी परफेक्टली मिडल ऑफ द स्टंप्स या ठिकाणी मधल्या एसटीच्या समोर सापडतोय. पॅड लाईन वर चेंडू आदळलाय. पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट नंबर 2 बॅक टू बॅक, दुसरी सफलता. फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. एकूणच जर पाहिला तर मात्र सुरुवात दमदार होणं अपेक्षित होता, परंतु जो दबाव आहे 100 धावा, 100+ धावा धावफलकावरती उभा राहायच्यात आणि तो दबाव जो आहे तो दबाव मात्र झेलू शकले नाही या दोनही ओपनर्स. आता मात्र तंबूच्या आश्रयाला. बोथ द ओपनर्स आर नाव ऑन द डगआउट. आणि न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मोक्षित. भरदस्त शरीर एसटीचा मोक्षित मैदानाच्या आतमध्ये. आले आले मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस होता. गोलंदाजांचे हौसले बुलंद आहेत. ज्यावेळेला धावा धावफलकावरती येतात ना त्यावेळेला मात्र गोलंदाजाचे जे मनसुबे असतात हे नेहमीच आपल्याला उंचावलेले पाहायला मिळतात. फलंदाजाने केलेली अप्रतिम कामगिरी आणि त्यानंतर मात्र गोलंदाजांची उर्वरित कामगिरी जर आपण पाहिला, यावेळेला समोरच्या दिशेनं चेंडूला परफेक्टली मिडल ऑफ द बॅट, आउट ऑफ द पार्क येतोय पहिला आत्मविश्वासपूर्ण स्ट्रोक. 6 धावांसाठी षटकार. षटकाराने सांघिक धावसंख्येचं खातं खुलं केलंय. 2 विकेट्स गमावल्यानंतर या ठिकाणी षटकाराने डावाची सुरुवात केली आहे. धावा धावफलकावरती आल्या 2 गडी बाद 7. खरं तर पहिली विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये आली होती. 1 धाव घेतल्यानंतर दुसरी धाव घेण्याचा मानस होता आणि त्यानंतर मात्र हा आलेला षटकार. षटकार खेचावी लागतील. षटकारांमध्ये डील्स करावं लागेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं चेंडू भिरकावायचा होता. वाऱ्याच्या वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतोय आणि विकेट नंबर 3. तिसरा फलंदाज देखील या ठिकाणी गमावलाय. मोक्षित बॅक टू द पॅव्हिलियन. तिसरा फलंदाज गमावलाय SP ब्रदर्स ओवेसंकानं. आवाजाच्या मर्यादा आहेत. गीते इथून पुढे डीजेच्या माध्यमातून वाजवली जाणार नाहीयेत. इयत्ता 10वी 12वीच्या बोर्ड एक्झाम्स आणि त्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारे समाजाला आपला त्रास होणार नाही, आपल्या स्पर्धेचा त्रास होणार नाही याची दक्षता मात्र आयोजकांच्या माध्यमातून घेतली जाते आहे. आणि शिवसेनेच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शिवसेना म्हटलं तर अगदी जनसामान्यांचा पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख आहे. तळागाळातील प्रत्येक व्यक्तीचा विचार करून जो पक्ष आजन्म आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला, त्या शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा मात्र आपण या ठिकाणी पाहतोय. आणखीन एक सिंगल धाव फलकावरती आले आहे. 3 आघाडीचे फलंदाज गमावले गेले आहेत. सुरुवात दमदार होणं अपेक्षित होतं. SP ब्रदर्स संघाकडून धावांचा विचार केला तर धावा धाव फलकावरती मात्र 3 गडी बाद 8 धावा. 8 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 8 धावा धाव फलकावरती आहेत. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 24 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 93 धावांची गरज. 101 धावांचं लक्ष आहे. 100 धावा एक्झॅक्टली 100 धावा धाव फलकावरती आल्या होत्या. आणि त्यानंतर मात्र हे बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. यानंतरची लढत मित्रांनो कुठेही जाऊ नका, कारण एकीकडे नावडे संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना SMG नावडे हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये, आणि नावडे संघ म्हटलं ना तर अगदी खेळाडूंचा भरणा त्या संघामध्ये पाहायला मिळतो. नावडे गावाची एक वेगळी ओळख आहे. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं ना तर या स्पर्धेमध्ये खेडूपाडा संघानं जबरदस्त कामगिरी केली आणि त्यानंतर मात्र या परिसरातला आणखीन एक उत्तम दर्जाचा संघ ज्यानं अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू अगदी या महाराष्ट्राला दिले, असा रायगड जिल्ह्यातील आणखीन एक दमदार संघ अर्थात नावडे संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. याही संघानं किंबहुना याही गावानं आपली एक वेगळी छटा निर्माण केली. फक्त क्रिकेट या क्षेत्रामध्ये नव्हे तर कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रामध्ये नावडे नेहमीच अग्रेसर राहिलाय
आणि तोच संघ यानंतर आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याची लढत असेल नितलस खऱ्या अर्थानं मलंगड विभागामधून बिलॉंग करणाऱ्या संघाबद्दल, म्हणजे दोन ताकदवर संघादरम्यानचा बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. परंतु तत्पूर्वी जर पाहिलं तर माथेरान या ठिकाणाहून दूरवरचा प्रवास करून पुराशी एक स्वप्न बाळगून या स्पर्धेमध्ये दाखल झालेला संघ भडवळ हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. भडवळ B+ हा संघ पहा, B+ संघाची ही ताकद आहे, तर त्या संघाचा मुख्य जो संघ असेल या गावचा तो किती ताकदवर असेल याची प्रचिती मात्र येते. इतक्या दूरवरचा प्रवास करून पहा इथून अगदी त्या संघाचा जो 12th मॅन याच्या माहिती मिळते की असे आणखी तब्बल 2 ते 3 संघ आहेत आणि तब्बल 4 संघ या गावातून बिलॉंग करतात विविध स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यातील B+ हा संघ, बीच्या नंतर प्लस देखील आहे, त्यामुळे गुणवत्ता तर या संघामध्ये असणारच, याबाबत साशंकता नाही आहे. SP ब्रदर्स संघ लढाऊ वृत्ती मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल, थोडासा प्रतिकार हा नक्कीच तुमच्या माध्यमातून करावा लागेल. जरूर लक्ष मोठं आहे, परंतु इथे मात्र संघर्ष देखील तितकाच महत्त्वाचा असणं गरजेचं आहे. हार आणि जीत हा खेळाचा एक भाग आहे. एक संघ जिंकणारा तर दुसरा संघ हरणार आहे, परंतु हरणाऱ्या संघानं केवळ हार मनानं न लावता आपल्या काय चुका घडल्या आणि भविष्यामध्ये त्या चुकांची पुनरावृत्ती होऊ देऊ नये याकरता साठीची जय्यत तयारी हे प्रत्येक संघ तुम्हाला शिकवतो, प्रत्येक सामना तुम्हाला शिकवतो. कारण प्रत्येक सामन्यामध्ये हार आणि जीत हा खेळाचा एक भाग जरी असला तरी बरंचसं काही पॉझिटिव्हली घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. तर या ठिकाणी आणखीन एक जर उल्लेख करायचा झाला तर भडवा संघासाठी ज्या आपण ब्युटिफुल जर्सीज या ठिकाणी पाहतोय ना, त्या जर्सीज या संघाला पुरस्कृत केल्या गेल्या नरेश जामघरे यांच्या माध्यमातून, तर त्यांचं देखील आपण विशेष या ठिकाणी आभार व्यक्त करूया. कारण या एक संघाला एकत्रितपणे बांधण्याचं काम बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो ना, तुम्ही शालेय जीवनामध्ये असता, तुम्हाला युनिफॉर्म सक्तीचा असतो, तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये असता, त्या ठिकाणी कामगार म्हणून असताना तुम्हाला या ठिकाणी जर पाहिलं तर युनिफॉर्म सक्तीचा असतो. युनिफॉर्म हे एकतेचं दर्शन घडवतं आणि या स्पर्धांमध्ये या स्पर्धांसाठी खास ज्या जर्सीज आम्हाला स्पॉन्सर्स केल्या गेल्या त्यांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करूया. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. षटक क्रमांक 3 या ठिकाणी बघता बघता वेळ निघून चाललाय. धावांचा जो रतीब आहे, धावांचा जो डोंगर आहे तो डोईजड होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. SP ब्रदर्स ओवे या संघासाठी यावेळेला मात्र कलात्मक रचनात्मक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षकांना चेंडू बीट केलाय, बायचा इशारा येतोय, धावा येणं गरजेचं आहे ओवे संघासाठी आणि त्या महत्वपूर्ण धावा बायच्या स्वरूपामध्ये मिळतोय. हा नशिबाचा चौकार. या 4 धाब्यांच्या बरोबरीनं संघ पुढे सरसावतोय. 15 धावा धावफलकावरती येत आहेत. विजयासाठी लक्ष्य 101 धावांचं, अजूनही 86 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. विजयाचं लक्ष भलं मोठं. धीम्या गतीचा चेंडू, चेंज ऑफ पेस. राकेश स्वतः संघनायक आहे. कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट. फलंदाजीमध्ये कमालीची फलंदाजी, फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला मिळवून दिली. एक फाउंडेशन रचला गेला, एक बेस रचला गेला, एक पाया रचला गेला आणि त्यानंतर मात्र त्यावरती रचला गेला धावांचा रदीप, धावांचा डोंगर. खरं तर माथेरान म्हटलं तर थंड हवेचं ठिकाण, उंचच उंच पर्वत रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तिथून अशा मोठमोठ्या धावासंख्या उभारण्याची जणू आम्हाला सवय आहे हे त्यांनी या मैदानावरती दाखवून दिला. इतिहास रचला गेला. ऐतिहासिक धावसंख्या या पेंदरच्या मैदानावरती, ऐतिहासिक मैदानावरती रचताना या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या ही आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. 2 असे सामने आपण पाहिले, विक्रमी सामने या मैदानाच्या आतमध्ये, ज्यामध्ये एका सामन्यामध्ये भावेशच्या बॅटमधून आलेलं अर्धशतक जे या स्पर्धेतलं संपूर्ण स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पाहायला मिळालं आणि त्यानंतर भडवळ या संघाकडून आलेल्या सांघिक धावसंख्येचं शतक देखील या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण ठरलं. अनेक विक्रम आजच्या रजनीमध्ये, आणखीनही विक्रम आपल्याला पाहायला मिळतील, त्यामुळे कुठेही जाऊ नका. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा आहे. इथे मात्र थोडासा अतिरिक्त खांद्यांचा वापर, वेग बढण्याचा प्रयत्न, आणि ज्यावेळेला तुम्ही वेग बढण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेला दिशेवरचं नियंत्रण देखील तितकंच महत्त्वाचं असतं. ओवे संघ थोडासा अडचणीमध्ये जरूर आहे, परंतु एखाद्या षटकामध्ये मोठी धावसंख्या धावफलकावरती येणं गरजेचं आहे. पाहूया फलंदाजाच्या बाबतीत काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. आय थिंक विकेट
सॅक्रिफाईस केले. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. अफान या ठिकाणी बाद झालेत. कदाचित आपली विकेट सॅक्रिफाईस केले. त्यांनी देखील ओळखले की हे जी धावसंख्या आहे ही काहीशी डोईजड झाली आहे. गोलंदाजांना आलेलं अपयश आणि त्यानंतर मात्र फलंदाजाने केलेली सुरुवातीची निराशा कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये बॉडी लँग्वेज थोडीशी ढिसाळ आहे. तुम्ही सामना जिंकता किंवा हरता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही लढता कसं हे महत्त्वाचं आहे. बऱ्याचशा सामन्यांमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून आपण तो बॅटल मैदानावरती पाहिलं. यावेळेला बॅकअप चांगला आहे. क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली होती परंतु बॅकअप चांगला आहे. इव्हेंट्स यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांना एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि डीजे जिथून निखळ मनोरंजन करताना आपल्याला पाहायला मिळतात. कमालीचं त्यांचं ऑपरेटिंग आहे, कमालीचा सेन्स ऑफ ह्युमर आहे. खरं तर जर पाहिलं तर समय सूचकता अगदी मी म्हणेन की मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय याला अनुसरून त्यांच्या माध्यमातून गीते. या संपूर्ण स्पर्धांचा जर विचार केला ना, या मुख्य मंचाकडे जर तुम्ही एक नजर फिरवलीत ना, एक भगवामय वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. आणि शिवसेना म्हटलं ना तर शिवसेना आणि शिवसेनेचा भगवा ध्वज हे जणू विजयाचं प्रतीक आहे, एकतेचं प्रतीक आहे. आणि तीच एकतेची ही स्पर्धा मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. सामन्यामध्ये फारसं काही या ठिकाणी उरलेलं नाही आहे. धावांचा विचार केला तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 धावा धावफलकावरती आल्यात. आघाडीचे 4 फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत आणि प्रतिकारक शक्ती जवळपास नकार आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथे काय घडत आहे, थोडासा फंबल आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय SP ब्रदर्स ओवे संघाला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. एकूणच जर पाहिलं तर मराठी मनाचा मानबिंदू, हिंदू हृदय सम्राट आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं गुणगौरव करणारं हे गीत आपण या ठिकाणी पाहिलं. खऱ्या अर्थानं अद्याप झालं नाही आणि होणारही नाही असं हे व्यक्तिमत्व. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस, चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे, स्विंग अँड मिस या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अक्षरशः सामन्यावरती आपली पकड निर्माण केली आहे. पहिल्या सत्रापासून या सामन्यामध्ये मात्र वर्चस्व आपल्याला जरूर पाहायला मिळते. याही वेळेला खांद्यांचा वापर, अगदी शोल्डर राईटच्या जवळून जाणारा हा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर खांद्यांचा वापर आहे, अतिरिक्त बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जी वज्रमूठ आहे ना या सामन्यावरती, ती आणखीनच घट्ट करण्याचा, आणखीनच आवळण्याचा प्रयत्न. परंतु इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, लोअर फुल टॉसचा चेंडू होता, कन्वर्ट करता आला नाहीये फलंदाजाला. स्क्वेअर लेग पंचांकडे आचाळभूत नजरेनं जरूर या ठिकाणी पाहिलं गेलं परंतु निर्णय कोणत्याही प्रकारचा नाही आहे. खरं तर डेप्थ मध्ये थोडासा डीप होताना चेंडू पाहायला मिळाला. सिंगल आली आहे. आणखीन एक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फैयाज आहे, माफ करा, फैज, जर्सी क्रमांक 46. आय थिंक फैजनं शेवटचं षटक हाताळलं होतं. येस, पहिल्या सत्रामध्ये एक उंच पुरा गोलंदाजी त्याची नक्कीच पाहायला मिळाली. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके जरूर आले परंतु पहिल्या 4 चेंडूमध्ये मात्र फलंदाजांना प्रश्न विचारले गेले त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. आणि ती स्टेटमेंट आता भडवळ संघ या ठिकाणी फैजला करत असताना फुलर लेनचा चेंडू होता, पॅडवरती आदळलाय, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये, षटक समाप्त होत आहे. चौथा 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती आल्यात 23.
एकूणच धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 23 या मर्यादित धावसंख्या धावफलकावरती पाहतात. या संपूर्ण रजनीमधली ही सर्वात लोएस्ट टीम टोटल आपल्याला पाहायला मिळते. परंतु अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. हा विक्रम आपल्या नावावरती करणार की तो विक्रम या ठिकाणी अबाधित राहणार, कारण 28 आय थिंक 4 षटकांमध्ये 28 ही सर्वोच्च निच्चांक धावसंख्येचा आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय. परंतु इथे पहिल्या चेंडूवरती आडवा बॅट न केलाय प्रहार, थोडस उशिरा का होईना परंतु आत्मविश्वास स्ट्रोक या फटक्यामध्ये पाहायला मिळालाय. 6 धावा षटकार. मराठी माणसाला त्याचा मान सन्मान बहुमान मिळावा यासाठी ज्यानं आपलं संपूर्ण आयुष्यामध्ये नेहमी प्रयत्नशील राहिले आणि अशा ह्या शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा मात्र आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या चेंडूवर षटकारानंतर गोलंदाजाचं खूप चांगलं कमबॅक या ठिकाणी राहिलंय. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आली आहे. हलक्या हातानं स्टिअर केला गेला, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फैजला स्ट्रायकिंग एंड वरती येण्याची संधी मिळाली. आता सामन्यामध्ये केवळ औपचारिकता बाकी आहे आणि ती औपचारिकता पूर्ण करण्याचा प्रयत्न हे दोनही खेळाडू करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 71 धावांची अजूनही गरज असेल. 7 धावा या षटकामध्ये आल्यात. मोठा फटका खेळण्याचा मानस, यावेळेला मात्र लाईन पूर्णतः मिस केले गेले. बॅटीचा इनसाइड एज प्ले डाऊन होत आहेत. यष्ट्यांचा वेध घेतला जातोय आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. या ठिकाणी जर पाहिलं ना तर आजच्या रचनेमध्ये पहिल्या सामन्यापासून जी गीते आपण ऐकली ना ती केवळ मराठी गीते, शिवसैनिकांची गीते आपण ऐकली. कारण आज मराठी राज्यभाषा दिन आहे आणि तो ज्या पद्धतीनं साजरा करणं गरजेचं होतं ना, हॅट्स ऑफ टू आवर DJ जितू यांचं. खऱ्या अर्थानं कुठलंही इतर भाषिक गीत त्यांच्या डीजेतून आज ऐकायला मिळालं नाही आहे. आज केवळ आणि केवळ शिवसेनेचा या ठिकाणी गीते आपण ऐकली आणि त्याचबरोबर मराठी गीते. मराठी गीतांचा नजराणा, मराठी गीतामध्ये असणारे जे गोडवा आहे ना तो आज मात्र आपल्याला डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळाला. आणखीन एक सिंगल या ठिकाणी धावफलकावरती अंकित केले जाते. धावांचा विचार केला तर धावा धावफलकावरती येत आहेत 32 धावा. आणखीन एक मोठा फटका, चेंडू बॅटचा संपर्क नाही आणि जी औपचारिकता बाकी होती ती औपचारिकता मात्र केली जाते. पूर्ण धावा धावफलकावरती या ठिकाणी मायने ठेवत नाहीयेत. परंतु हा सामना या ठिकाणी गमावलाय तो SP ब्रदर्स ओवे संघाना. जाऊयात या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. हॅलो, चला आपण सन्मानाकडे वळणार. ही सर्व मंडळी आज इथे उपस्थित झालेले आहे. तर नक्कीच आपण नेहमीच पाहत असतो स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक पेंदरमध्ये नेहमीप्रमाणे या वर्षी देखील जबरदस्त आयोजन नियोजन